Now we are going to find inverse of a matrix by using the adjoint method. adjoint मेथडचा वापर करताना आपल्याला मायनर फाइंड करायचा आहे आणि कोफॅक्टर फाइंड करायचा आहे. मायनर आणि कोफॅक्टर यांचा यूज करून आपण एक जो मॅट्रिक्स फॉर्म करणार आहे त्याला adjoint of A असं म्हणतात. सगळ्यात पहिल्यांदा बघूया की आपण एक पर्टिक्युलर फॉर्मॅट आपण इथे तयार केला आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला मायनर म्हणजे काय आणि कोफॅक्टर म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. तर आता इथे पर्टिक्युलर इथे बघा बसलेलं आहे ए आणि सफिक्स मध्ये 1 1 दिलेलं आहे. A11 हा एक पर्टिक्युलर तुमचा कोफॅक्टर याच्यामध्ये आपण फाइंड करतोय. A11 म्हणजे काय केलं आपण -1 + 1 आणि इथे दिले मॉड मध्ये किंवा डिटरमिनंट मध्ये 1031. तर आता हेच काय घेतलं आपण ते बघूया. A11 म्हणजे हा तुमची याची जी पोझिशन आहे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये ही एलिमेंट हा जो एलिमेंट आहे त्याचा पोझिशन काय आहे A11. त्याचाच आपण कोफॅक्टर काढतो A11. हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम हा तुमचा आहे A11. मग ती रो आणि हा कॉलम आपण काय ही रो आणि हा कॉलम आपण काय करणार आहे डिलीट करणार. म्हणजे हा कॉलम डिलीट केला आणि ही रो डिलीट केली. राहिले काय शिल्लक 1031 1031. याचा आपण काय म्हणतो मायनर म्हणतो. या पार्टला आपल्याला काय म्हणायचं मायनर ऑफ A11. हे सिंपलिफाय करण्यासाठी आपण याचं डिटरमिनंट काढा. -1 * 1 + 1 इथे आलं -1 चा स्क्वेअर. 1 * 1 इथे आलं 1 आणि 3 * 0 -0. डिटरमिनंट काढला आपण याचा 0. -1 चा स्क्वेअर झाला -1 * -1 होतात +1 आणि 1 * 0 काय होणार 1 - 0 काय होणार फक्त 1 म्हणजे आन्सर काय आलं 1. नेक्स्ट बघूया आपण काय झालं आता A11 झालं. त्याच्यानंतर आपण A12 इथे काय असणार आहे A13. मग A11 A12 बघूया आपण A12 which is equal to काय आहे हा -1 as it is. सफिक्स काय 1 आणि 2 इथे काय आलं 1 + 2. मॉड मध्ये परत काय आलं तुमच्याकडे. आता हा कॉलम डिलीट करायचा आणि ही रो डिलीट करायची. हे तसंच राहिलं आपल्या शिल्लक. म्हणजे शिल्लक काय राहिलं हा कॉलम मध्ये आपण एलिमेंट घेऊ शकत नाही आणि ह्या रो मध्ये एलिमेंट घेऊ शकत नाही. मग राहिले शिल्लक 2 3 0 आणि 1. शिल्लक -1 + 1 रेस टू काय आलं -1 रेस टू 1 + 2 3. याचा डिटरमिनंट काय आलं 2 * 1 2 3 * 0 0 which is equal to काय आलं -1 रेस टू 3. आता इथे ऑड नंबर आला. जेव्हा इव्हन नंबर येतो तेव्हा पॉझिटिव्ह साइन येतं, जेव्हा ऑड नंबर येतो तेव्हा निगेटिव्ह साइन येतं. -1 रेस टू 3 येणार आहे -1 आणि -1 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे काय आलं तुमच्याकडे इथे -2. नेक्स्ट बघूया आपण A1 मध्ये आपण काय करणार आहे -1 रेस टू 1 + 3 ब्रॅकेट मध्ये. आता यामध्ये आपण हा कॉलम डिलीट करणार आहे आणि ही रो डिलीट करणार आहे. म्हणजे शिल्लक काय राहिलं 2 1 3 3 2 1 3 आणि 3 which is equal to काय आलं -1 रेस टू 4 ब्रॅकेट मध्ये 3 दुने 6 -3 * 1 is 3 which is equal to काय शिल्लक राहिलं 6 - 3 किती होता 3. तर -1 रेस टू 4 आहे. आता इथे हा असता नंबर आहे इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर जर असेल तर हा -1 चा काय तुमचं प्लस साइन होणार. कारण की काय होतं बघा -1 मल्टिप्लाइड बाय -1 मल्टिप्लाइड बाय -1 मल्टिप्लाइड बाय -1. या -1 चं 1 झालं. या -1 चं 1 1 * 1 काय आलं 1 राहतं. म्हणजे याचा आन्सर काय आलं 1 आणि काय आलं 3 म्हणजे तुमचा आन्सर काय आलं 3. अशा प्रकारे आपण नेक्स्ट या पहिल्या रोचं झालं तसंच सेकंड रोचं करायचं आणि थर्ड रोचं करायचं. ते वन बाय वन आपण बघूया. A13 झालं. त्याच्यानंतर असतं आपल्याला A21 म्हणजे A21 हा तुमचा एलिमेंट झाला. याचा A21 हा तुमचा A22 आणि हा तुमचा A23. आता A21 ला आपण काय करणार सेकंड रो डिलीट केली आणि फर्स्ट कॉलम डिलीट केला. म्हणजे तुमच्याकडे शिल्लक काय राहणार येतं -1 रेस टू 2 + 1 मॉड मध्ये 0 0 3 1 0 0 3 1. त्याच्यानंतर आपण असं सगळं लिहून घेऊया. A21 झाल्यानंतर A22 या ठिकाणी काय आहे -1 रेस टू 2 + 2. हा 2 2 सेंटरचा एलिमेंट आहे म्हणून हा कॉलम गेला आणि ही रो गेली. शिल्लक राहिलं 2
0 सॉरी 1 0 3 1 1 0 3 1. नेक्स्ट आहे आपल्याकडे A23 मध्ये काय आहे -1 रेस टू 2 प्लस 3 -1 रेस टू 2 प्लस 3. इथे काय शिल्लक राहिलं म्हणजे तुमच्याकडे -1 मॉड मध्ये 2 3 इथे आहे म्हणून 1 0 3 3 1 0 3 3. असे सगळे मॉड जे आहेत सगळे जे मायनस आपण लिहून घेऊया. A31 म्हणजे तुमचा हा एलिमेंट झाला A31 A32 आणि A33. A31 जेव्हा घेणार आहे तेव्हा हिरो डिलीट करणार आपण खालची त्यातले एलिमेंट घ्यायचे नाही आणि ह्या कॉलममधले एलिमेंट घ्यायचे नाही. A31 मध्ये इथे काय आलं -1 रेस टू 3 प्लस 1 बरोबर. नेक्स्ट काय आलं त्याच्यामध्ये मॉड मध्ये हा हिरो गेली आणि हा कॉलम गेला म्हणजे काय आलं 0 0 1 0 0 0 1 0. ओके. नेक्स्ट पुढे काय असणार नेक्स्ट बघा आता A31 झालं नंतर असणार आहे आपल्याकडे A32 म्हणजे -1 रेस टू 3 प्लस 2 मॉड मध्ये काय शिल्लक राहणार त्याच्यामध्ये A32 म्हणजे हा एलिमेंट हिरो गेली आणि हा कॉलम गेला शिल्लक काय राहिलं 1 0 2 0 1 0 2 0. नेक्स्ट काय आहे आपल्याकडे A33 म्हणजे -1 रेस टू 3 प्लस 3 मॉड मध्ये काय राहणार सांगा शेवटचा एलिमेंट आहे हा हिरो हा कॉलम गेला आणि हिरो गेली शिल्लक राहिलं 1 0 2 1 1 0 2 1. अहो तुम्हाला हे समजतंय काय चाललंय पुढे काय आहे मात्र याच्यामध्ये -1 हे सगळं सिम्प्लिफाय करून घेऊया. आपले सगळे एलिमेंट काढून झालेले आहेत 1 बाय 1 सेट करा काय -1 रेस टू 3 प्लस 2 प्लस 1 म्हणजे काय आलं -1 रेस टू 3 ब्रॅकेट मध्ये काय आलं 0 * 1 0 आणि 3 * 0 काय आलं 0 -0. इथे आलं आन्सर तुमचं 0 -1 रेस टू 3 हे काय आलं इथे 0 असल्यामुळे सगळं 0 झालं आपलं. नंतर -1 रेस टू 4 ब्रॅकेट मध्ये 1 * 1 1 -3 * 0 0 1 आला -1 रेस टू 4 हा इव्हन नंबर आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे आन्सर काय आला याचं 1 आलं. नेक्स्ट 2 + 3 किती झाले 5 -1 रेस टू 5 ब्रॅकेट मध्ये काय आलं 3 * 1 3 -3 * 0 0 which is equal to इथे 3 येणार आहे 3 * -1 रेस टू 5 हा कसला नंबर आहे ऑड नंबर आहे म्हणून इथे कसं साइन येणार आहे निगेटिव्ह साइन -3 कारण की इथे 3 - 0 3 आलेलं आहे. नेक्स्ट मध्ये बघा आता इथे -1 रेस टू 3 + 1 किती होणार आहे 4 आणि ब्रॅकेट मध्ये काय आहे 0 * 0 0 -1 * 0 0 म्हणजे 0 - 0 हे काय होणार आहे 0 होणार आहे. मग काय होणार आहे मायनस कशाने पण जरी मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर काय आहे तुमचं 0 आहे. नेक्स्ट 1 0 2 0 आता याच्यामध्ये आपण काय करायचं की डिटरमिनंट फाइंड करायचं याचा आणि -1 रेस टू 3 + 2 किती होणार आहे -1 रेस टू 5 ब्रॅकेट मध्ये 1 * 0 0 झाले 2 * 0 परत -0 झाले. इथे 0 आहे म्हणून कशाने मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. नेक्स्ट -1 रेस टू किती आहे 3 + 3 6 ब्रॅकेट मध्ये 1 * 1 1 2 * 0 0 -0 रेस टू 6 हा 6 हा इव्हन नंबर आहे त्याच्यामुळे काय झालं -1 रेस टू 6 केलं तरी ते 1च येईल आणि निश्चितच आन्सर आला तुमचं फक्त 1. अशा प्रकारे आपण एक फॉर्मॅट काय करून घेतले सगळ्यांचे हे कोफॅक्टर फाइंड केले. एवढं जे आन्सर आहे त्याला पार्ट नाही हे जे काढतोय आपण त्याचं मायनर काढतोय आणि हा जो पार्ट आहे 1 - 2 3 हे जे सगळे काय कोफॅक्टर आहे. सगळे कोफॅक्टर टोटल कोफॅक्टर किती मिळणार आहे तुम्हाला काउंट करूया आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल 9 कोफॅक्टर मिळणार आहेत आपला 3x3 मॅट्रिक्स असल्यामुळे. या कोफॅक्टरचा यूज करून आपल्याला जो एक मॅट्रिक्स फॉर्म करायचा आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे ॲडजॉइंट ऑफ ए. आता आपण ॲडजॉइंट ऑफ ए फॉर्म करूया या ठिकाणी. ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए कसा असतो बघा a11 a12 a12. मग अशा आपण हॉरिझॉन्टली सगळे एलिमेंट काढले आता व्हर्टिकली लिहिताना द्यायचं
म्हणजे परत ट्रान्सपोज घ्यायची गरज नाही आपल्याला. इथे A21 A22 A23 तर A31 इथे या ठिकाणी A31 A32 आणि A33 जे आपल्याला आन्सर आले त्यांनाच फक्त आपण त्या ठिकाणी प्लग करायला. मग ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल बघा. इथे काय आहे 1 2 3 तर 1 - 2 3 त्याच्यानंतर काय आपल्याकडे 0 1 -3 या ठिकाणी 0 1 -3. नेक्स्ट काय आपल्याकडे 0 0 1 0 0 1. हा तुमचा काय झाला आहे ऍडजॉइंट ऑफ A. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आहे ऍडजॉइंट ऑफ A म्हणजे काय. मला असं आहे की A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. तर आपण ऍडजॉइंट ऑफ A तर फाइंड केलाय. तर आपण फाइंड करायचं काय आहे काय फाइंड करायचं आहे तर फॉर्म्युलामध्ये तुम्ही चेक करू शकता की फॉर्म्युलामध्ये आपल्याकडे काय आहे डिटर्मिनंट ऑफ A. मगाशी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिली आपण स्टेप काय केली होती की तो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण त्याचा डिटर्मिनंट काढला. आपण परत एकदा डिटर्मिनंट मी तुमच्यासाठी परत एकदा काढून दाखवतो. इथे या ठिकाणी आन्सर मध्ये लिहिताना पण तुम्ही त्याचा यूज करायचा. डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू मॉड ऑफ 1 2 3 0 1 3 आणि 0 0 1. काय आला आपला डिटर्मिनंट त्याचा मगाशी तर परत काढूया आपण 1 इंटू ब्रॅकेट 1 इंटू 1 1 3 इंटू 0 0 मायनस 0 इंटू ब्रॅकेट मध्ये 2 इंटू 1 2 3 इंटू 0 0 मायनस 0 प्लस हा 0 शेवटचा 2 इंटू 3 6 मायनस 3 इंटू 1 3 मायनस 3. आता या ठिकाणी पण 0 आहे या ठिकाणी पण 0 0 ने आतमध्ये कशाला तरी मल्टिप्लाय केलं तरी आन्सर किती येणार तुमचं 0. मग आता इथे शिल्लक काय आहे फक्त इथं 1 इंटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस 0 विच इज इक्वल टू 1. डिटर्मिनंट ऑफ A तुम्हाला काय मिळालं या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ मिळालं आहे 1. आता डिटर्मिनंट पण मिळाला तुम्हाला आणि ऍडजॉइंट ऑफ A पण मिळाला. आणि फक्त फॉर्म्युलामध्ये तुम्हाला काय करायचं ते प्लग करायचं. मग A इन्व्हर्स इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A काय तुमच्याकडे 1 आणि ऍडजॉइंट ऑफ A तुमचा काय आहे 1 -2 3 0 1 -3 आणि 0 0 1. 1 अपॉन 1 काय आहे आन्सर 1 च होणार. म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर काय मिळालेला आहे A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 -2 3 0 1 -3 आणि 0 0 1. अशा प्रकारे आपण जो इन्व्हर्स फाइंड केलेला आहे ऍडजॉइंट मेथडने सेम आन्सर आपल्याला एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ने मिळाले आणि एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मिळालेलं आहे. मॅट्रिक्स या चॅप्टर मध्ये एवढाच पार्ट हा इम्पॉर्टंट आहे. या गोष्टीमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करायचं आहे ऍक्च्युअल वर्क करायचं आहे ते आपण आता या मेथड्स मध्ये बघितलेलं आहे. पहिली मेथड बघितली होती आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड, दुसरी मेथड बघितली कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि तिसरी बघितली आहे आपण ऍडजॉइंट मेथड. कोणतीही मेथड तुम्ही इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी यूज करू शकता. तिन्ही मेथड पैकी जी तुम्हाला मेथड सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचा इन्व्हर्स फाइंड करा. पण जर पर्टिक्युलरली प्रॉब्लेम मध्ये दिले असेल की फाइंड द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा ऍडजॉइंट मेथड जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले असतील त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा इन्व्हर्स फाइंड करावा लागेल. I hope you understand all these concepts.